जय गोमाता, जय भूमिमाता. आज आपण भंडारदरा परिसरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही भंडारदरा ठिकाण जे आहे आपल्या प्रवरामाईचा वाहिनीचा उगम या ठिकाणी आज आपण कळसुबाईच्या शिखराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आणि हे समोर जे पर्वतरांगा दिसतात हे कळसुबाईचे शिखर आहे. आणि अशा ह्या सुंदर अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. आणि या ठिकाणी आपण आता जे काही सुधारित जे मिलेट्स जे आहेत की जिथे आपण विविध प्रकारचे पारंपरिक वाण जे आहेत जे आपल्या इथे नैसर्गिकरित्या इथे पिकतात आणि यांनी खूप छान स्थानिक इथं या आपल्या शेतकऱ्यांनी ते जतन केलेले आहे. अशा आपल्या एका सीड बँक मध्ये आपण आता आलेलो आहोत. कळसुबाई मिलेट्स म्हणून इथे ही सीड्स बँक आहे. आणि हे कळसुबाई मिलेट्स आता आपल्या OMK उद्योग समूहाद्वारे आपल्या भूमिसेवा प्रकल्पाद्वारे आता ते जोडले गेलेले आहेत. आणि इथून आता या पारंपरिक वाणाबरोबरच शेतकऱ्यांना आता माती परीक्षण सुद्धा आता या परिसरामध्ये मिळणार आहे. तर आपण आता भेट देऊयात कळसुबाई मिलेट्सला. तर वेलकम. आपल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही दाखवू इच्छितो या ठिकाणी बघा इकडे विविध प्रकारचे जे काही जंगली फळं जे आहेत तर ते जंगली फळं या ठिकाणी पिकतात. याचे सीड्स या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. हे सर्व प्रकारचे जंगली फळं आहेत. त्याचबरोबर इकडे पुढे या ठिकाणी वरती आपण जर बघाल तर या ठिकाणी विविध प्रकारचे तांदूळ असेल, वरई असेल, या सर्व प्रकारचे जे काही जुने वाण जे आहेत पारंपरिक वाण इथं जतन केलेलं आहे. त्याचं बियाणं या ठिकाणी जतन केलेलं आहे. आणि या पद्धती हे बघा सर्व याची साठवणूक इथं असं या पद्धतीने पारंपरिकरित्याच केलेली असते. हे बघा या पद्धतीनं राळे असेल किंवा हे विविध प्रकारचे वाण आहेत. बरेचसे आता आपल्याला त्यातली माहितीही नाहीये. तर आपण आपले सीड बँक जे चालक आहेत त्यांच्याकडनं आपण याची डिटेल्स माहिती घेणार आहोत. याप्रमाणे या पुढे बघा इकडे हा दोडका वाण आहे, शेजारी कांदा, असं विविध प्रकारचे. आणि हे बघा इकडे सर्व प्रकारचे मिलेट्स आहेत. हे मिलेट्स आपण या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि खूप सुंदर असं इथं सीड बँक या ठिकाणी सर्व बियाणं पारंपरिक बियाणं या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. हे आपण बघू शकता. आणि सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. निसर्गरम्य हे जे ठिकाण हे कळसुबाई परिसरातील हे फार मोठं पर्यटन स्थळ आहे महाराष्ट्रामधलं. आणि शेजारी जिकडे पण विश्रामगड असेल, कळसुबाई शिखर असेल, हरिश्चंद्रगड असेल, वैभवगड असेल, त्याच्यानंतर पुलणगड असेल, रतनगड असेल, पारबगड असेल, आलंगणगड असेल, आडगड असेल, मदनगड असेल, बिदगड असेल, कुंजरगड असेल, कलागड असेल, गवळ्यागड असेल, असे विविध प्रकारचे किल्ले सुद्धा या ठिकाणी खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि या ठिकाणी असं हा प्रक्रिया उद्योगही या ठिकाणी चालतो. तर आपण आता या कळसुबाई मिलेट्सचे जे काही अध्यक्ष आहेत तर त्यांना आपण भेटूयात आणि त्यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती घेऊयात. तर नमस्कार, रामकृष्ण हरी सर. तर थोडीशी आम्ही आपल्या प्रेक्षकांना आपल्या माहिती द्यावी आपण. तर या मिलेट्स विषयी कुठले कुठले वाण तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर ते कृपया थोडीशी माहिती द्यावी. रामकृष्ण हरी, बोला. नमस्ते, माझं नाव बालकिशोर घोडे आणि कळसुबाई शिखराच्या ह्या परिसरामध्ये मी गेली 2014-15 पासून पारंपरिक बियाणे संवर्धनाचं कार्य माझं ह्या परिसरामध्ये चालू आहे. प्रामुख्याने माझं जे काम सुरू झालं, कामाची सुरुवात मिलेट म्हणजे तृणधान्य ह्या पिकापासून सुरुवात केली. आज इथे जर विचार केला तर इथलं प्रथम पीक मी तांदळाचं आहे, त्याच्यानंतर मिलेट येते. पण मी पहिल्यांदा प्राधान्य मिलेटला दिलं कारण लोकांच्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं वाटलं. त्यामुळे माझी सुरुवात गेली 2013-14 पासून मिलेट या पिकापासून झाली. आता काय माझ्याकडे नाचणी वरे अशा वेगवेगळ्या मिलेटच्या जवळपास एका पिकाच्या 10-20 अशा वेगवेगळ्या जाती असून त्यानंतर इथे बारमाही शेती केली जाते, पण ती थोड्या प्रमाणात केली जाते. जशी की पावसाळ्यामध्ये नाचणी, वरई, भात ही पिके असतात, तर उन्हाळ्यामध्ये कडधान्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तसेच शेतकऱ्याची परसबाग असेल, तेलबिया वगैरे असे एकूण 5 प्रकारामध्ये जसं की कडधान्य, तांदूळ, मिलेट, फळभाज्या, वेलभाज्या असं एकंदरीत आपल्याकडे तेलबिया वगैरे मिळून 5 प्रकारामध्ये साधारणतः 200 ते 250 प्रकारच्या वेगवेगळ्या बियाणांचं आपण संवर्धन करतो. आणि शेतकऱ्यांसोबत देवाणघेवाण या पद्धतीने जसं की खूप पैशाचा किंवा आर्थिक विचार न करता ते बियाणं वाढलं पाहिजे याच्याकडे फोकस करून दरवर्षी आपण शेतकऱ्यांना देवाणघेवाण पद्धतीने देतो. जसं की एखाद्याला आपण 1 किलो बियाणं दिलं तर त्याने पीक सक्षम झाल्यानंतर किमान 2 किलो बियाणं इथे जमा केलं पाहिजे. या पद्धतीने कामाची सुरुवात. तसेच लोकांना सेंद्रिय शेतीबद्दल काही माहिती देणे किंवा अन्नामध्ये पारंपरिक पद्धतीचं अन्न का महत्वाचं आहे
हायब्रिड का नको, अशा इतर गोष्टींना घेऊन आता गेले 15 वर्षाचा माझा आज प्रवास झालेला आहे आजपर्यंत. आणि आज आमच्याकडे ज्यांची भेट झाली सरांचं, की जो आपला भूमिसेवा नावाचा एक प्रोग्राम चालू आहे, त्या प्रोग्रामची आपण सुरुवात इथून करतो. त्या अंतर्गत पण शेतकऱ्याचे जसं माणसाचं आरोग्य असतं तसं जमिनीचं पण आरोग्य असतं. ते शेतकऱ्यांना समजावून माती परीक्षण का केलं पाहिजे, कारण आपल्याला जसं वेगवेगळ्या टायमाला आपण वेगवेगळा आहार खातो, त्याच पद्धतीने मातीला पण वेगवेगळ्या पद्धतीचं दिलं पाहिजे, पण ते परीक्षण करून दिलं पाहिजे. म्हणून आपण माती परीक्षण, सेंद्रिय शेती अशा वेगवेगळ्या भविष्यात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींना सुरुवात इथून करत आहोत, बियाणे बँकेतून. धन्यवाद. खूप छान सर, खूप छान, खूप सुंदर माहिती दिली. आणि हे असं हे पारंपरिक बियाणं अगं महाराष्ट्रभर आपण पोहोचवण्याचं कार्य आपण करणार आहोत. या कार्याला आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि नव्याने आपण शेतकऱ्यांसाठी एक आता बियाणं तर पोहोचवतात, पण मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण जो आता निर्णय घेतला आणि भूमिसेवा प्रकल्प इथं सुरू करून माती परीक्षण प्रयोगशाळा या ठिकाणी आपण सुरू करत आहात, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि आमच्या प्रेक्षकालाही सांगू इच्छितो की या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून हे पारंपरिक वाण तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील त्यासाठी नियोजन करा. आपल्या OMK उद्योग समूहाशी संपर्क साधा, सरांशी संपर्क साधा. पुढे आता व्हिडिओमध्ये नंबर दिलेला असेल, तर आपल्याला हे सुधारित वाण असतील किंवा पारंपरिक वाण असतील विविध प्रकारचे, ही आता जतन करणं ही आपली आद्य कर्तव्य आहे. आणि ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे. आणि ही शेतकऱ्यांची खरी महत्वाची भूमी, ही शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्र भूमी. ही आपल्याला सगळ्याला जतन करायचंय. रामकृष्ण हरी. जय गोमाता, जय भूमी माता, जय अन्नदाता.